शेतकरी मित्रांनो, मग बघू शकता 1 हेक्टरचं रान आहे माझं. मग पूर्ण पूर्ण सोयाबीन आणि तूर पूर्ण पूर्ण 2 दिवस पाणी शेतात आलं होतं. पूर्ण माझं 100% नुकसान झालेलं आहे. काहीच सुद्धा शेतात राहिलं नाही. आता कसं सांगू सांगा. आता हे बघू शकता, हो का, हे 2-3 वळी मूग वगैरे, मूग आणि उडीद घाटत तो पूर्ण आणि नुकसान झालेलं आहे. आता हे मी कुणाला काय सांगू शकतो सांगा तुम्ही. आता हे काय अजूनसुद्धा रानात पाणी आहे, अजूनसुद्धा पाणी आहे रानात. माझं जवळपास 1 हेक्टरचं रान पूर्ण पाण्यात आहे. एवढं मोठं नुकसान मी शेतकरी कसं नुकसान सहन करू शकतो बघा. आता नदीचं पात्र भरपूर काही पात्र पाणी वाढून आलेलं आहे, पूर्ण नुकसान झालेलं आहे माझं. आता हे असंच म्हणून नाही, हे नदीचं कितीतरी माझं माती पण वाहून गेलेलं आहे. दरवर्षी हे चाललं आहे. कसं शेतकरी कसं जगून कसं मोठं होऊ शकतं सांगा बरं तुम्ही. कसं मोठं होत आहे हे सरकारला कळावं लागतं का नाही. 100% अनुदान, प्रॉफिट तर पिकाला तर भाव नाहीच. कोणत्याही सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, कोणत्याच ह्याला भाव नाही. असं एवढं नुकसान, मग भाव तर नाही अजून, ती कसं तर करून काहीतरी करायचं प्रयत्न करते, परंतु का करावं. असं नुकसान होत असेल तर मग का करू शकते शेतकरी सांगा. एवढं सांगायचं आहे की जास्तीत जास्त व्हिडिओला सपोर्ट करा, जास्तीत जास्त शेअर करा. हे तुमच्या भावाला मित्र म्हणून काहीतरी सपोर्ट वगैरे करू शकता.